आज अचानक पावभाजीचं बेत करायचं ठरलं, कारण की फ्रीजमध्ये एवढ्या साऱ्या रंगीबिरंगी भाज्या दिसल्या. म्हटलं मग आज काय बनवायचं, तर आपण पावभाजी बनवूयात म्हटलं. तर सगळ्या भाज्या घेतल्या, सगळ्या चिरून घेतल्या. इथं कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं बटर टाकलं. त्यानंतर आपल्या ज्या शिमला मिरची आणि साधी मिरची जी असते ती चिरलेली होती, बारीक चिरून घेतलेली होती, ती थोडीशी मी परतून घेते. त्यानंतर त्यासोबतच मी कुकरला लगेच बटाटा, फ्लावर आणि वाटण लावला होता. ते पण झालं शिजवून, ते पण चांगलं मॅश करून घेतलं. आणि नंतर आपल्या भाज्या परतून झाल्या. त्या भाज्यांमध्ये आपण मग मी हे टाकून घेतलं आणि बटाटा आणि हे जे आपली भाजी आहे ती चांगली परतून घेते आपल्या शिमला मिरचीसोबत. आता सगळं परतून झालं थोडंसं 2 मिनिट. त्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट घेतलेलं आहे, कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. त्यानंतर पावभाजी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी. त्यानंतर 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली. आणि पावभाजीची मजा तर ज्यावेळेस आपण बटर भरपूर टाकलं त्यावेळेसच आहे ना. आणि नंतर चवीनुसार मी मीठ टाकलं. मीठ जरा कमीच टाकलं, कारण की आपल्या बटरमध्ये सुद्धा मीठ असतं. आणि नंतर मी भाजी हलवून घेतली, चांगली आपली अशी मॅश करून घ्यायची, एकदम असं नाही गरगटून घ्यायची. जर तसं केलं तरच आपल्या भाजीची टेस्ट आणखीन जास्त वाढते. ही जी प्रोसेस आहे ती जास्त वेळा जेवढी करेल तेवढी भाजी टेस्टला खूप छान होते. आणि ही आपण पावभाजी बनवतो एकदम मुंबई स्टाईल पावभाजी आहे. त्यानंतर मी भाजीला तडका देण्यासाठी, तडकाच म्हणूयात आपण, थोडासा एक पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये 1 चमचा 1 पळी मी तेल घेतलं. त्यानंतर 1 चमचा मी बटर घातलं. तेल ह्यासाठी घातलं की बटर आपलं जळू नये, करपू नये. त्यानंतर कांदा घातला. कांदा आपल्याला लाल वगैरे होऊ द्यायचा नाही, नॉर्मल परतून घ्यायचा आहे. आपला असं लूज पडला पाहिजे कांदा असा. त्यानंतर जी आपली भाजी मॅश केलेली होती ती भाजी टाकली, थोडीशी कोथिंबीर चिरलेली टाकली. आणि त्यानंतर 1 लिंबू मी पिळून घेतलेला आहे, थोडीसं कसुरी मेथी पण मी टाकलेली त्याच्यामध्ये. आणि वरतून मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली. जरा मला भाजी थोडीशी घट्ट वाटली, त्यामुळे 1 ग्लास मी पाणी ओतलं. पाणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओतू शकता. त्यानंतर तवा घेतला, तव्यावरती भरपूर सारं बटर टाकलं आणि आपली पाव छान असे क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेतले. आणि इथे बघा माझी पावभाजी रेडी आहे. किती छान दिसते ना. छान दिसतच नाही, खायला आणि टेस्टला सुद्धा खूप सुंदर झाली. तुम्ही पण या जेवायला.